तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळीकडे जाऊन मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। यावेळेला महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुप्रिया सुळेंचे आभार मानलेत। सुप्रिया सुळेंनी भेट घेतल्यानंतर मुंडे कुटुंबियांनी न्यायाची अपेक्षा केली आहे। मागील 15 महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबियांची आज सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांचा आणि मुंडे कुटुंबियांचा नेमका काय संवाद झाला, त्यांनी काय सांगितलं आहे हे जाणून घेणार आहोत। ताई, आज सुप्रिया ताई तुमच्याकडे भेटीला आल्या होत्या, नेमकं तुमच्या दोघींमध्ये काय बोलणं झालं? त्यांनी एवढं आश्वासन दिलं की आपण सहकार्य करून आरोपी तात्काळ अटक करू आणि एसपी सरांना पण त्या बोलल्या आहेत। इथून स्वतः माझ्या देखत कॉल करून एसपी सरांना बोलून सर बी म्हणले आहेत की मी स्वतः खुद इन्व्हॉल्व होऊन आपण आरोपी अटक करू। मागील 15 महिन्यापासून तुम्ही न्यायासाठी झगडतायत। एकूण सुप्रिया सुळे झालं, त्यानंतर त्या अगोदरही काही नेते तुम्हाला भेट, काय परिस्थिती काय वाटते, मिळेल तुम्हाला न्याय? नाही, आम्हाला नेत्यामध्ये म्हणलं तर सुप्रियाताई पहिल्यांदा आमच्या फॅमिलीला भेटायला आल्यात। त्यांचंच एक काहीतरी माणुसकीच्या नात्यानं ते आम्हाला भेटायला आलेले आहेत। इथून मग आम्हाला कोणीच राजकीय मध्ये भेटायला नाही, कारण माझा नवरा राजकीय ह्याच्यात नव्हता, त्याच्यामुळं काहीच नाही। मग तर सुप्रियाताईंनी जे आमच्या परिवाराचं सात्वन करायचं हे केलं, ते त्यांची एक नैतिकता चांगली होती म्हणून ते आमच्या पस्तोर आले। एसपी सर जे कावत सर आहेत आपले बीडचे एसपी नवीन, त्यांनी म्हणले की मी स्वतः इन्व्हॉल्व होऊन ह्या केसमध्ये आरोपी अटक करतो। या अगोदर तुमचं पोलीस अधीक्षकांशी काही बोलणं वगैरे झालं होतं, भेट झाली होती? हा, मी दोनदा एसपी सरांची भेट घेतली इथं परळीत, तर आम्ही जाऊन परेशान झाला होतात। मग तर नवीन जे एसपी सर आले त्यांना आम्ही दोनदा भेटून बोलून सरांनी तरी पथक एलसीबीचं त्यांचे ते प्रयत्न करायलेत, एसपी सर बी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायलेत। मग तर आम्हाला प्रशासनावर विश्वास नाही, कारण त्यांनी 1.5 वर्ष माझ्या नवऱ्याची फाईल दाबलेली होती। मुंडे कुटुंबियांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही। सुप्रिया सुळेंनी आज आश्वासन दिलेलं आहे, परंतु नेमकं पुढे काय होतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परळी, बीड। आता सिंधुदुर्गमधून एक महत्त्वाची बातमी येते। सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे। जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का असल्याचं आता बोललं जात आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय पडते यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेने न्याय देण्याचं काम केलं। सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य नाहीये, यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असं संजय पडते यांनी राजीनामा पत्रात म्हटलेलं आहे। नेते मंडळी प्रत्येक जण आपापल्या परीने पक्षात थांबण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, पण आता शेवटी ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखच म्हणतायत की ज्याला जायचं आहे ते जा, ज्याने राहायचं आहे ते निरा, शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणारे शिवसैनिक आहेत। त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी आपल्याला न्याय मिळण्यासाठी, कुठेतरी जिल्ह्याचा विकास होण्यासाठी, न्याय मागण्यासाठी कुठेतरी जाणार हे निश्चित आहे।